मार्च पास जातलो। पर्यटन मंत्री रोहन खंवटे सलामी दितले। सगळ्या विद्यार्थ्यां लागीं मागता की तांणी मार्च पासा खातीर तयार रावचें। श्रीमान, यहाँ पर परेड समाप्त होती है। परेड को विसर्जन करने की अनुमति प्रदान करें। जय श्रीमान। इनके कॉलम में मन से गुजरेगा। नंबर 1 प्लेटून आगे। चलेगा। कलंगूट मतदारसंघाचे आमदार श्री मायकल लोबो आमच्या मदीं उपस्थित आसा। तुमकां येवकार भेटयता, तशेंच गोंय मुक्ती दिसाची परबी भेटयता। हे जावन आसा म्हापसा पोलीस स्थानकाचे पथक। PSI दत्तप्रसाद पंडित प्लेटून कमांडर म्हणून तुमच्या मुखार येतात। सेकंड कमांडर जावन आसात PSI अभिजित नाईक। बलिदान आणि त्यागाचे स्मरण म्हणून हो आयचो आमचो गोंय मुक्ती दीस। सलोनी प्रकाश मापारी प्लेटून कमांडर जावन आसा। DMC आणि झेवियर कॉलेजीची आर्मी कॅडेट 1 गोवा बटालियन आर्मी कॅडेट तुमच्या मुखार संचलन करता। जनता हायस्कुलाची CO चीफ ऑफिसर कृपेश वेंगुर्लेकर हांच्या फुडारपणा खाला तुमच्या मुखार संचलन घेऊन येता सार्जंट आबिदा हनगल। ही जावन आसात जनता हायस्कुलाची विद्यार्थी। सुंदर आणि शिस्तबद्ध संचलना खातीर तुमकां परबी भेटयता। सेंट ब्रिटो हायस्कुलाची आर्मी कॅडेट जोवेल खान हाच्या फुडारपणा खाला तुमच्या मुखार येता। चीफ ऑफिसर सर वायरन फेर्नांडीस हांकांय हांव परबी भेटयता। चीफ ऑफिसर संजू तुपकार हांच्या फुडारपणा खाला मंत्रवादी मेमोरियल हायस्कुलाची ही विद्यार्थी जावन आसा। स्मिता कदम हांचे फुडारपण करता। नमस्कार। आयच्या कार्यक्रमाक हांगा उपस्थित गोंय विधानसभेचे माजी उपसभापती आमचे ज्येष्ठ बाब उल्हासबाब अस्लोडकर, हांगा उपस्थित आमचे एडिशनल कलेक्टर पुंडलीक बाब कुर्जोवकर, डेप्युटी कलेक्टर बाब कबीर शिरगांवकर, तशेंच पांडुरंग गाड, उपस्थित सगळे मामलतदार, जॉयंट मामलतदार, तसेच हांगा आशिल्ले सगळे उपस्थित सत्कार मूर्ती तांच्यो फॅमिली, स्वातंत्र्य सैनिक तांच्यो फॅमिली, उपस्थित प्रेस, इलेक्ट्रॉनिक मिडिया, तसेच आमचे सगळे देशप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांत पयलीं तुमकां गोंय मुक्ती दिसाची परबी। बाकी बाबाच्या कवितेन हांव म्हजे विचारांक हांगा वाट मोकळी करून दिता। तांणी म्हणा, गोंयचें नांव व्हड करून ल्हान जालें महान, गोंयचें नांव व्हड करून ल्हान जालें महान, बणकणीची देवळां जाली लामण दिवे प्राण। पोर्तुगेजाच्या सत्तेंतल्यान गोंय मुक्त जावचें म्हूण जे झुजले आनी प्राणाचें बलिदान दिलें त्या स्वातंत्र्य सैनिकांक म्हजी आर्गां। जे स्वातंत्र्य सैनीक ह्या संवसारांत आसात तांकांय म्हजें नमन। आयचो दीस गोंयच्या तमाम जनतेक अभिमान, गर्व आनी धाडसाची याद करून दिता। 19 डिसेंबर 1961 दिसा पोर्तुगेजांच्या बंधनांतल्यान मुक्त जाल्लें गोंय फक्त भूगोलीक नजरेन न्ही तर सामाजीक,
सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाचे प्रतीक झाले. या दिवसाचे महत्व समजून आम्ही कर्तव्य आणि जबाबदारी स्वीकारपाची गरज असा तेन्नाच गोंय आणि भारताचे सर्वांगीण विकास घडटलो. आमची अस्मिताय विविधतायेन लिपिल्ले एकवट आणि लोकसंयम तशेंच हॉस्पिटॅलिटी हे गोंयचे खाशेलेपण. वेगवेगळे जाती धर्म भास आणि संस्कृती आमची मदीं भरल्या देखून एक समृद्ध समाज गोंयांत शांती आणि एकवटान रावता. गोंय मुक्ती पयलींची स्थिती आमी वाचल्यात आणि शिकल्यात. मुक्ती नंतर गोंय सयत देशान प्रगतीच्या मळार पावलाय मारली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे नेतृत्वा सकल्या सरकारान भारताच्या विकासाच्यो नव्यो संकल्पना आखून त्यो इम्प्लिमेंट केल्यो. ताका लागून गोंयान डबल इंजिन सरकाराच्या विकासाची गती आमी अणभवतात. 2047च्या विकसित भारताचो संकल्प जेन्ना प्रधानमंत्रीन जाहीर केलो ताका प्रतिसाद दितना गोंयानूय नेटान पावलां उखल्ली. केंद्र सरकाराच्या विकासाच्या गती बरोबर एक जावन गोंय सरकार विकासाची वाट चलता हे सांगतना म्हाका खूब उमेद जाता. जावं ते स्वदेश दर्शन वा प्रसाद येवजण, जावं केंद्राचे हेर येवजण्यो डॉक्टर प्रमोद सावंत सरकाराच्या फुडारपणान राज्याच्या विकासाक सरकारान प्रायोरिटी दिली. प्रसाद येवजणे सकयल ओल्ड गोवा चर्चीचे रिनोव्हेशन केले. स्वदेश दर्शन येवजणेन उत्तर गोंयान ग्रामीण वाठाराचो आणि दक्षिणेन दर्यादेगेक विकास कामाक हातान घेतल्या. हे सगळे करतना विकासाच्या ह्या वाटेर वेगवेगळ्यो येवजण्यो गरीबांतल्या गरीबा मेरेन पावतल्यो हाची काळजी सरकारान घेतिल्ली आसा. कारण युवा, शेतकरी, महिला आणि गरीब कल्याण राज्य आणि देशाचे कल्याण आसा. आणि म्हणून हे सरकार सबका साथ सबका विकास ध्येय घेऊन मुखार वतना जर सबका प्रयास अशी जोड मेळ्ळी तर विकसित भारताचे स्वप्न पूर्ण जातले. कोविडच्या वाईट काळाचे आम्ही सगळे साक्षीदार आसात. गोंयचे पर्यटन म्हणल्यार अर्थव्यवस्थेचे मजबूत कणो तो सुद्धा कोविडान हाल्लो. कोविडच्या उपरांत अनेक उपायांनी टुरिझम सेक्टर नव्यान उबो करपाचे आव्हान आशिल्ले. वेगवेगळ्या प्रयत्नांनी ताची सुरवात सरकारान केली. 2017 ते 2019 मेरेन गोंयान येवपी देशी विदेशी पर्यटकांचो आंकडो साधारणपणे 77 ते 80 लाख आशिल्लो. 2020 आनी ते 2022 हो कोविड काळ सोडलो तर ते उपरांत 2022 ते आजमेरेन पर्यटकांचो आंकडो कमी जाल्लो ना. गोंयाक पर्यटकांचो फक्त आंकडो नाका, दर्जेदार पर्यटक जाय. तातूंत गोंयची अर्थव्यवस्था सुदारतली. ते खातीर सरकारान इमर्जिंग मार्केट अट्रॅक्ट करपाक एअर कनेक्टिविटी सुदारपाक प्रायोरिटी दिल्ली आसा. नवे सेक्टर ओपन केल्ले आसा. एअरबीएनबी, मेक माय ट्रीप, अगोडा हांचे कडेन एमओयू करून पर्यटकांक गोंयचो प्रवास आनी सुविधा सोप्यो केल्ल्यो आसा. पर्यटन वाठारांत आतां स्पर्धा तयार जाल्ली आसा. देखून इंटरनॅशनल आनी डॉमेस्टीक नवे मार्केट ओपन करपाचे दिशेन काम केलें आनी तातूंत यशूय मेळ्ळें. त्या प्रयत्नांनी गोंयान चडांत चड पर्यटक येवचे हो हेतू आसा. ताका लागून गोंयकार टॅक्सी भाव, रिक्षा, मोटरसायकल पायलट, शेकवाले तशेंच वॉटर स्पोर्ट्स चलोवपी सगळ्यांक उत्पन्न मेळटलें. आयटीच्या जगान पारंपारीक धंदे टिकून उरचे हे खातीर तांचे मेरेनूय आयटी सेवा पाविल्ल्यो. गोंय म्हळ्यार दर्यादेगो असो समजून गेल्लो आसा. तो पासून नव्या गोंयची वळख पर्यटकांक घडोवपाच्या दिशेन सरकार मुखार सरला. गोवा बियॉन्ड बीचीस जाहीर करून पर्यटकांक दर्या पलतडीच्या सोबीत सुंदर गोंयचे दर्शन घडोवपाक सरकार सक्सेसफूल जालो. तातूंतल्यान रिजनरेटिव्ह, स्पिरिच्युअल, इको, हिंदलँड, होमस्टे तशेंच योगा आणि वेलनेस टुरिझमचे पर्याय मुखार आयले. होमस्टे कॅरॅव्हन पॉलिसी करपी गोंयान कॅम्पसच्या सोयी खातीर उत्तर गोंयान केंद्र उगडपाची प्रोसेस सुरू केल्लो आसा. दक्षिणेक अशेंच केंद्र उगडपाचो विचार आसा. रिजनरेटिव्ह टुरिझम हे पर्यावरणाचो सांबाळ, सामाजीक सांबाळ तसोच सांस्कृतीक वारशाचो सांबाळ आणि पर्यटकां खातीर सुखद अनुभव ह्या 4 खांब्याचेर उबे रावले. एकादश तीर्थ इनिशिएटिव्ह नांव मेळोवपाक लागिल्ले आसा. गोंयचे पारंपारीक काले उत्सवाक नवी गती दिवन ते जगा मुखार व्हरपाची पावलां आमी मारली आनी ताका यश मेळ्ळें. फक्त पर्यटकांचो आंकडो वाडोवन जावचे ना तर
रिस्पॉन्सिबल, सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह टुरिझम तसेच रिजनरेटिव्ह टुरिझमाचेर आमचे लक्ष आसा. होमस्टे कॅरॅव्हन पॉलिसी करपी गोंयान कॅम्पसच्या सोयी खातीर उत्तर गोंयान केंद्र उगडपाची प्रोसेस सुरू केल्लो आसा. दक्षिणेक अशेंच केंद्र उगडपाचो विचार आसा. रिजनरेटिव्ह टुरिझम हे पर्यावरणाचो सांबाळ, सामाजीक सांबाळ तसोच सांस्कृतिक वारशाचो सांबाळ आणि पर्यटकां खातीर सुखद अनुभव ह्या 4 खांब्याचेर उबे रावले. एकादश तीर्थ इनिशिएटिव्ह नांव मेळोवपाक लागिल्ले आसा. गोंयचे पारंपारीक काले उत्सवाक नवी गती दिवन ते जगामुखार व्हरपाची पावलां आमी मारली आणि ताका यश मेळ्ळें. फक्त पर्यटकांचो आंकडो वाडोवन जावचे ना तर रिस्पॉन्सिबल, सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह टुरिझम तसेच रिजनरेटिव्ह टुरिझमाचेर आमचे लक्ष आसा. पर्यावरणाचो सांबाळ करतना गोंयकारांक विकास कामांनी सामील करून सांस्कृतिक आणि पारंपारीक अशे गोंयचे दायज आणि अस्मिताय सांबाळी जाल्यार प्रधानमंत्र्याचे देखो अपना देश हो संकल्पूय साकार जातलो. आयज ह्या माचे वयल्यान एक सांगपाक उमेद आणि गर्व जाता. पर्यटन खात्याच्या 2 व्हड प्रकल्पाक केंद्र सरकारान अर्थ मंत्रालयाची मंजुरी मेळिल्ली आसा. फोंडेचे सुमार 98 कोटी रुपया खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आणि पर्वरीचे सुमार 91 कोटी रुपया खर्च करून टाउन स्क्वेअर हे 2 प्रकल्प सुरू जातले. छत्रपती शिवरायांचे म्युझियम तांची शूरता आणि पराक्रमाचे प्रतीक थारतले. त्यांच्या पराक्रमाक या माध्यमांतल्यान गोंय वंदन करतले. तसेच पर्वरीचे वेगळे असो टाउन स्क्वेअर प्रकल्प गोंयचे भूषण आसतले. ते शिवाय आयटीच्या माध्यमांतल्यान सरकारी खात्यांनी नव्यो सेवा उपलब्ध करताना युवांक नवी संधी उपलब्ध करून दिवची अशें काम सुरवात केल्ली आसा. हर घर फायबर डिजिटल क्रांतीच्या दिशेन पावलां मारतना आयटी वाठारांत मोलादीक वावरूय केल्लो आसा. आयच्या कॉम्पिटेटिव्ह जगान युवक फाटीं उरचे न्ही ह्या हेतून सरकारान नवे डिजिटल उपक्रम चालू केले. डिजिटल नोमॅड्स ह्या नव्या संकल्पनेंतल्यान आयटी प्रोफेशनल्सांक गोंय भोंवतना नोकरी करपाचो नवो अनुभव दिला. आयटी वाठारांत प्लग एंड प्ले ही नवी सुविधा तालुका पावंड्यार उपलब्ध करपाचो सरकार सिरियसली विचार करता हे सांगपाक म्हाका खूब उमेद जाता. डिजिटल भारत, डिजिटल गोंय साकारपाक सरकारान पावलां मारल्यात. राज्यांतली कनेक्टिविटी सुदारपा खातीर गोंयभर 75 फ्री वायफाय स्पॉटचो कालूच सरकारान शुभारंभ केला. 2 ते 3 आठवड्यान आनीक अतिरिक्त वायफाय स्पॉट सुरू करतले. ते खातीरची प्रोसेस पूर्ण जाल्ली आसा. शिवाय आयटी खात्यान क्रांतिकारी पावलां मारतना GIS प्रोजेक्ट सुरू केल्ल्याचे जाहीर करपाक आमकां आनंद जाता. डिजिटल गोवा आनी ई प्रशासनाच्या दिशेंतले हे व्हडले पावल आसा. वन मॅप गोवा हे GIS प्रोजेक्ट सरकारी खात्यांक आणि नागरिकांक 32 खात्यांच्यो जमीन नोंदणी बरोबर एकूण 273 लेयर्स ऑनलायन आता मेळटले. 4G BSNL मोबायल टावर्स लेगीत कालूच सुरवात केल्ली आसा. रुरल डिजिटायझेशन दिशेंतले हे संकेत आसात. सगळ्या खातीर शिक्षणाची सुविधा ते निमतान सुरू जाल्या. 11 टॉवर्स सुरू जाल्ल्यान डिजिटलायझेशन आणि रुरल कनेक्टिविटी आता बरीच सुदारतली. फुडल्या काळान आनीक कांय टॉवर्स सुरू जातले. तेच परी पर्यटन वाठारांतूय लेट्स गोवा इनिशिएटिव्हचो शुभारंभ केलो. लेट्स गोवा हो एक टुरिझम एक्सपिरियन्शियल प्लॅटफॉर्म आसा. तो पर्यटन वाठारांतल्या स्टेक होल्डर आशिल्ल्यान आपले प्रोडक्ट्स मार्केट करपाची संद मेळटली. पर्यटन तशेंच आयटी कम्युनिटी डेव्हलपमेंटाक मोटिवेशन दिवन लोकांक सेल्फ एम्प्लॉयमेंटच्यो संदी सरकारान उपलब्ध केल्ल्या. गोंयाक एक समृद्ध इतिहासीक सांस्कृतीक दायज लाभिल्लें आसा. ताचो सांबाळ करपाच्या नजरेन सरकाराचो वावर चल्ला. हे सगळें करतना पर्यावरणाचो सांबाळ सरकार विसरचे ना. ताचो इबाड जावचो ना ही काळजी घेवन विकास कामां जातात आनी फुडारणूय जातली. गोंयान येवपी देशी विदेशी पर्यटकां मदीं कितलेशेच नवे तर कांय परत येवपी रिपिटेटिव्ह टुरिस्ट आसात. भारताची दक्षिण काशी म्हणून वळख आशिल्ले गोंय ही परशुराम भूमी आसा. म्हणून ह्या देवभूमी कडेन पर्यटकांची पावलां वळटात. सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान कांय विघ्न संतोशी लोक गोंयान येवपी लोकांक आपले देशान व्हरपा खातीर खोटी म्हायती दिवन गोंयची नेगेटिव्ह इमेज करपाचो प्रयत्न करतात. गोंय जगाच्या नकाशार फामाद जाल्ल्यान ह्या खोट्या प्रचाराचो कसलोच परिणाम जावचो ना.
सदाकाळ भरिल्ली हॉटेलां आनी विमानां गोंयच्या पर्यटनाच्या विस्ताराची आनी वाडीची जाती जगती उदाहरणां आसात. इंटरनॅशनल हॉटेलची साखळी गोंयांत तयार जाल्या. मायस आनी वेडिंग डेस्टिनेशन म्हूण गोंयची लोकप्रियता वाडूंक लागिल्ली आसा. हें सगळें आपशीत जायना, ते फाटल्यान निश्चितपणे सरकाराचे प्रयत्न आसतात. कावळ्याच्या शापान खंय गाय मरना अशी एक म्हण आसा. खोटो प्रचार करून गोंयांत येवपी पर्यटकांक कोणूच पयस करूंक शकचो ना. कितलीय फटींगपणां मारली तर जगान गोंय हें पर्यटकांचें आवडीचें स्थळ आसतलें तांच्या मनांतल्यान तें कशेंच वचचें ना. गोंयचे परिपूर्ण विकास हेच सरकाराचें ध्येय आसा. म्हणून राज्य सरकारान रस्ते, रेल्वे, हवाई आनी जलमार्गाच्या विस्ताराचेर नेट दिवन संपर्क सुविधा सुदारल्यो. पेडणे ते पोळे मेरेन राष्ट्रीय महामार्गाची सुदारणा केली. नवे जुवारी पूल तशेंच सुदारीत महामार्ग, मांडवी वेली अटल सेतू, काणकोणचो मनोहर पर्रीकर बायपास ह्या विकास प्रकल्प लागून प्रवासाचे अंतर आनी वेळ कमी जाले. म्हाका पर्वरेन फ्लायओव्हरचें काम वॉर फुटिंगार सुरू आसा. हें सांगतना म्हाका खूब उमेद जाता. काम चलतना सगळ्या डिपार्टमेंटा कडेन कोऑर्डिनेट करून ट्रॅफिक कंजेशन जावचें न्ही हाची काळजी सरकारान घेतिल्ली आसा. ह्या प्रकल्पाक लागून फुडारान ह्या मार्गावेली येरादारी सुटसुटीत जातली. पेडणे ते पोळे मेरेनचे प्रवासात अंतर आनी वेळ आनी कमी जातलो. शेतकरी लोकांक उर्बा दिवपी अनेक योजना सरकारान सुरू केल्यात. ताचो फायदो घेवन शेतकरी संपन्न जावचो हे खातीर सरकारान प्रयत्न केल्ले आसात. विमेन एम्पावरमेंट खातीर सरकार प्राधान्यान काम करता. महिला स्वयंपूर्ण जावच्यो म्हणून नव्यो संदी सेल्फ हेल्प ग्रुप्स हांच्या माध्यमांतल्यान तांचे मेरेन पावयतात. शिक्षण वाठाराच्या सुदारणेक नव्या संकल्पनेंतल्यान IT प्रोफेशनल्सांक गोंय भोंवतना नोकरी करपाचो नवो अनुभव दिला. IT वाठारांत प्लग एंड प्ले ही नवी सुविधा तालुका पावंड्यार उपलब्ध करपाचो सरकार सिरियसली विचार करता हें सांगपाक म्हाका खूब उमेद जाता. डिजिटल भारत, डिजिटल गोंय साकारपाक सरकारान पावलां मारल्यात. राज्यांतली कनेक्टिविटी सुदारपा खातीर गोंयभर 75 फ्री वायफाय स्पॉटचो कालूच सरकारान शुभारंभ केला. 2 ते 3 आठवड्यान आनीक अतिरिक्त वायफाय स्पॉट सुरू करतले. ते खातीरची प्रोसेस पूर्ण जाल्ली आसा. शिवाय IT खात्यान क्रांतिकारी पावलां मारतना GIS प्रोजेक्ट सुरू केल्ल्याचे जाहीर करपाक आमकां आनंद जाता. डिजिटल गोवा आनी ई प्रशासनाच्या दिशेंतलें हें व्हडलें पावल आसा. वन मॅप गोवा हे GIS प्रोजेक्ट सरकारी खात्यांक आनी नागरिकांक 32 खात्यांच्यो जमीन नोंदणी बरोबर एकूण 273 लेयर्स ऑनलायन आतां मेळटले. 4G BSNL मोबायल टावर्स लेगीत कालूच सुरवात केल्ली आसा. रुरल डिजिटायझेशन दिशेंतले हे संकेत आसात. सगळ्या खातीर शिक्षणाची सुविधा ते निमतान सुरू जाल्या. 11 टॉवर्स सुरू जाल्ल्यान डिजिटलायझेशन आनी रुरल कनेक्टिविटी आतां बरीच सुदारतली. फुडल्या काळान आनीक कांय टॉवर्स सुरू जातले. तेच परी पर्यटन वाठारांनूय लेट्स गोवा इनिशिएटिव्हचो शुभारंभ केलो. लेट्स गोवा हो एक टुरिझम एक्सपिरियन्शियल प्लॅटफॉर्म आसा. तो पर्यटन वाठारांतल्या स्टेक होल्डर आशिल्ल्यान आपले प्रोडक्ट्स मार्केट करपाची संद मेळटली. पर्यटन तशेंच IT कम्युनिटी डेव्हलपमेंटाक मोटिवेशन दिवन लोकांक सेल्फ एम्प्लॉयमेंटच्यो संदी सरकारान उपलब्ध केल्ल्या. गोंयाक एक समृद्ध इतिहासीक सांस्कृतीक दायज लाभिल्लें आसा. ताचो सांबाळ करपाच्या नजरेन सरकाराचो वावर चल्ला. हे सगळें करतना पर्यावरणाचो सांबाळ सरकार विसरचें ना. ताचो इबाड जावचो ना ही काळजी घेवन विकास कामां जातात आनी फुडारणूय जातली. गोंयांत येवपी देशी विदेशी पर्यटकां मदीं कितलेशेच नवे तर कांय परत येवपी रिपिटेटिव्ह टुरिस्ट आसात. भारताची दक्षिण काशी म्हणून वळख आशिल्लें गोंय ही परशुराम भूमी आसा. म्हणून ह्या देवभूमी कडेन पर्यटकांची पावलां वळटात. सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान कांय विघ्न संतोशी लोक गोंयांत येवपी लोकांक आपले देशान व्हरपा खातीर खोटी म्हायती दिवन गोंयची नेगेटिव्ह इमेज करपाचो प्रयत्न करतात. गोंय जगाच्या नकाशार फामाद जाल्ल्यान ह्या खोट्या प्रचाराचो कसलोच परिणाम जावचो ना. सदाकाळ भरिल्ली हॉटेलां आनी विमानां गोंयच्या पर्यटनाच्या विस्ताराची आनी वाडीची जाती जगती उदाहरणां आसात. इंटरनॅशनल हॉटेलची साखळी गोंयांत तयार जाल्या. मायस आनी वेडिंग डेस्टिनेशन म्हूण गोंयची लोकप्रियता वाडूंक लागिल्ली आसा. हें सगळें आपशीत जायना,
ते फाटल्यान निश्चितपणे सरकाराचे प्रयत्न असतात. कावळ्याच्या शापान खंय गाय मरना अशी एक म्हण आसा. खोटो प्रचार करून गोंयांत येवपी पर्यटकांक कोणूच पयस करूंक शकचो ना. कितलीय फटींगपणां मारली तर जगान गोंय हें पर्यटकांचें आवडीचें स्थळ आसतलें तांच्या मनांतल्यान तें कशेंच वचचें ना. गोंयचे परिपूर्ण विकास हेच सरकाराचें ध्येय आसा. म्हणून राज्य सरकारान रस्ते, रेल्वे, हवाई आनी जलमार्गाच्या विस्ताराचेर नेट दिवन संपर्क सुविधा सुदारल्यो. पेडणे ते पोळे मेरेन राष्ट्रीय महामार्गाची सुदारणा केली. नवे जुवारी पूल तशेंच सुदारीत महामार्ग, मांडवी वेली अटल सेतू, काणकोणचो मनोहर पर्रीकर बायपास ह्या विकास प्रकल्प लागून प्रवासाचे अंतर आनी वेळ कमी जाले. म्हाका पर्वरेन फ्लायओव्हरचें काम वॉर फुटिंगार सुरू आसा. हें सांगतना म्हाका खूब उमेद जाता. काम चलतना सगळ्या डिपार्टमेंटा कडेन कोऑर्डिनेट करून ट्रॅफिक कंजेशन जावचें न्ही हाची काळजी सरकारान घेतिल्ली आसा. ह्या प्रकल्पाक लागून फुडारान ह्या मार्गावेली येरादारी सुटसुटीत जातली. पेडणे ते पोळे मेरेनचे प्रवासात अंतर आनी वेळ आनीक कमी जातलो. शेतकरी लोकांक उर्बा दिवपी अनेक योजना सरकारान सुरू केल्यात. ताचो फायदो घेवन शेतकरी संपन्न जावचो हे खातीर सरकारान प्रयत्न केल्ले आसात. विमेन एम्पावरमेंट खातीर सरकार प्राधान्यान काम करता. महिला स्वयंपूर्ण जावच्यो म्हणून नव्यो संधी सेल्फ हेल्प ग्रुप्स हांच्या माध्यमांतल्यान तांचे मेरेन पावयतात. शिक्षण वाठाराच्या सुदारणे खातीर वेगवेगळे MOU सरकारान केले. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम गोंयांत घडोवन हाडले. विश्वकर्मा केंद्र उगडली. पंचायतीक 100% ऑनबोर्डिंग करपी गोंय हें पयलें राज्य आसा. GMC भितर PM दिव्यांश केंद्र उगडून स्पेशली एबल्ड नागरिकांक वेगळी सुविधा दितना पर्पल फेस्टचें आयोजन राज्यान जाता. गोवा इन्व्हेस्टमेंट समीट, ग्लोबल एक्सपो, ग्लोबल टॅक समीट आयोजित करपी गोंय सरकारान इन्स्टिट्यूशन फॉर नॅशनल वॉटर स्पोर्ट्सची राज्यान स्थापना केली. गोंयांत ह्याच निमित्तान रोजगार आनी शिक्षण मळार नवे संधी उपलब्ध जातल्यो. सामान्याच्या कल्याणा खातीर काम करपी सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करपाक योगदान दितना गोंय स्वयंपूर्ण जातले हे खातीर काम करता. आज सत्कार जावपाच्या सगळ्यांक परबी दिता. सदांच दिसतालें गोंयचे पारंपारीक वेवसाय सांबाळून राज्याची अस्मिताय टिकोवन दवरपी लोकांचे सन्मान जावपाक जाय. आज हे स्वप्न पूर्ण जाल्ल्यान मनांतल्यान उमेद दिसता. गोंयच्या सगळ्या युवा, महिला, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांक हांव उलो मारता की वेळ आयिल्लो आसा तो विकसीत गोंय घडोवपाक तुमचें मोलादीक योगदान दिवपाचो. भारताच्या नकाशावेले गोंय इल्लेशें राज्य स्वयंपूर्ण गोंय घडोवपाचो संकल्प करून विकसीत भारत संकल्प करया. उलोवपाक सोंपयतना म्हजी एक कविता तुमचे मुखार दवरता. झाडां माडांनी नटिल्लें, डोंगुल्ल्यांनी वेडिल्लें, झाडां माडांनी नटिल्लें, डोंगुल्ल्यांनी वेडिल्लें, सोबीत सुंदर वेगळें गोंय म्हजें भांगराळें. विकासाचें व्हांवता वारें, चारूय वाटेन सासणाचें, गर्वान आमी गावया गीत नव्या गोंयचें. निमाणें परत गोंय मुक्ती झुजांतल्या शहिदांक आर्गां उक्ता. मुक्ती नंतरच्या विकासाचे आज जे स्वातंत्र्य सैनीक साक्षीदार आसा तांकांय मानाचो मुजरो करता आनी म्हजे विचार हांगा थांबयता. देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा.